आज राधानगरी धरण स्थळावरील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात जलसंपदा विभागाचे अधिकारी, जागतिक बँकेचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या उपस्थितीत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. राधानगरी धरणावर नवीन हायड्रोलिक सर्व्हिस गेट उभारण्याच्या उद्देशानं जनजागृतीसाठी ही कार्यशाळा घेण्याचा उद्देश होता. पण लोकप्रतिनिधींसह स्थानिकांना फक्त एक दिवस अगोदर या कार्यशाळेची नोटीस देण्यात आली. हा प्रकार प्रकल्प लादण्यासाठीच करण्यात आला असा आरोप करत स्थानिकांनी संताप केल्यानं जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना ही कार्यशाळा तहकूब करावी लागली. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी सुद्धा याबद्दल नाराजी व्यक्त केली. कोणताही प्रकल्प होत असताना लोकभावना आणि जनतेचं हित लक्षात घेतलं पाहिजे, परंतु अधिकाऱ्यांनी इतक्या घाईगडबडीत कार्यशाळेचं आयोजन करण्याचा उद्देश काय, असा सवाल उपस्थित केला. सुहास निंबाळकर यांनी शासकीय वीजगृह बंद करून प्रशासनानं मूळ विसर्ग व्यवस्था मोडीत काढली. आमच्या राजानं लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी हे धरण बांधलं, पण धरण प्रशासनानं विसर्ग व्यवस्थेत बदल करून लोकांच्या डोळ्यात अश्रू आणण्याचं काम सुरू केलंय, असा आरोप केला. नंदकिशोर सूर्यवंशी यांनी घाई गडबडीत कार्यशाळा घेऊन चुकीचं लादू नये अशी मागणी केली. कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी धरणाच्या सुरक्षिततेसाठी हायड्रोलिक सर्व्हिस गेट बसवणं विचाराधीन असून कोणतीही माहिती लपवण्याचा उद्देश नसल्याचं सांगितलं. यावेळी उपकार्यकारी अभियंता प्रवीण पारकर, जागतिक बँकेचे प्रतिनिधी डॉक्टर महम्मद फैमुद्दीन, शाखा अभियंता समीर निरुखे आदी उपस्थित होते.